रामकृष्णारी शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुबटा शूर आणि धीर स्वामी काची तू सागर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुबटा तुका म्हणे रुद्रा अंजनीची आकुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुबटा। महाराज तुकोबराया अभंगामध्ये बजरंगबली हनुमंतरायांचं गुणगान गातात। शरण शरण जी हनुमंता, त्यामध्ये त्यांना एवढंच म्हणता आलं की शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता, पण तुकोबराय तसं नाही म्हणत। शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुबटा। यामध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती आत्तापर्यंत कोणाची मानली गेली आहे तर हनुमंतरायाची मानली गेली। ज्या ज्या वेळेला प्रभू रामचंद्र आणि सीतामाई आणि लक्ष्मणराया ज्या ज्या ठिकाणी गेले, ज्या ज्या ठिकाणी एवढे मोठे प्रसंग घडले जीवनामध्ये, परंतु प्रत्येक प्रसंगाला साक्षीदार कोण होतं तर हनुमंतराया होते। ज्या वेळेला या तीरावरून त्या तीरावरती जायचे त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी सेतू बांधण्याचं काम ठरवलं आणि सर्व वानर सेना कामाला लावली। या तीरावरून त्या तीरावर जाताना प्रत्येकजण श्रीराम लिहायचा आणि दगड पाण्यामध्ये सोडायचा, तो दगड तरला जायचा। प्रभू रामचंद्राला वाटतं की आपण पण एक आपल्या नावाने दगड सोडू, परंतु साक्षात ते देव होते। देवांना काही त्यांच्या हातात आहे, काही तारायचं आहे, काही न्यायचं देवांच्या हातात आहे। परंतु देवांनी एक दगड घेतला आणि हळूच न पाहत, कुणी पाहत नाही या दृष्टीने पाण्यामध्ये सोडल्यानंतर तो दगड तरला जात नाही मित्रांनो। परंतु जी भक्ती आहे, जी श्रद्धा आहे, हे हनुमंतराया निहाळतात आणि प्रभू रामांना साष्टांग दंडवत घालतात आणि म्हणतात प्रभू ही तुमची लीला आहे, हे तुमच्या लीलावरतीच आम्ही बजवतोय। ही जी भक्ती आहे ही तुमची माझी आहे, ही जी भक्ती अशीच राहावी, हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची। याप्रमाणे ठेविले आनंदे तैशीची राहावे चित्त असू द्यावे समाधान। याप्रमाणे प्रभू रामांनाही त्यावेळेला साक्षात भक्ती काय आहे, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुबटा असं हनुमंतरायांना त्यावेळेला त्या ठिकाणी म्हणावं लागलं। आणि ती भक्ती किती श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी जावं लागतं। आणि त्यामध्ये शेवटचं चरण असं आहे, तुका म्हणे रुद्रा अंजनीची आकुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुबटा। असा हा एक भक्ती प्रकरणातील एक अभंग आहे। या अगोदर घेतलाय तो संत प्रकरणातील आहे। असे वेगवेगळे प्रकार आपण सर्व पाहणार आहोत। असेच सहकार्य करा दररोज। या राजेश माने या मित्रपरिवाराच्याकडून ही आमची सेवा प्राप्त होत आहे। आपण सर्वांनी याचा प्रत्येक दिवशी सकाळी आपल्याला यूट्यूब चॅनलवरती हा प्रसंग, हे प्रत्येक अभंगाचं चिंतन एक 2-3 मिनिटांसाठी उपलब्ध होणार आहे। आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा। रामकृष्ण हरी।